राज ठाकरेंनी आज मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन। स्वीकृत नगरसेवक संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार, सूत्रांची माहिती। बेस्ट उपक्रम तसंच बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार सेनेकडून मोर्चा काढण्याचा इशारा। कामगारांच्या पगारवाढीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, विधिमंडळ सभागृहात आवाज उठवणार, आमदार सचिन अहिर यांचा इशारा। अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विनाच होणार। विधानसभेनंतर आता विधान परिषदेमधील सुद्धा विरोधी पक्षनेतेपद रिक्त। अंबादास दानवेंची सदस्यता संपुष्टात आल्यानं परिषदामधील पद रिक्त। काँग्रेसचाही 10% निकष पूर्ण होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा दावा रखडला। विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागामध्ये 23 फेब्रुवारीनंतर पावसाची शक्यता। मुंबईतील कमाल तापमानामध्ये घट होणार। शनिवारपासून 2 ते 3 दिवस मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। बागलाण तालुक्यामधल्या मुल्हेर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। कांदा, गहूसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता। मुंबईकरांची मोनोरेलची प्रतीक्षा लवकरच संपणार। गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल पुन्हा सुरू होणार। नव्या मोनोरेलसाठी जागतिक कंपनीकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवलं। मुंबईमध्ये प्रदूषण वाढलं। मुंबईची हवा अति धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली। हवा गुणवत्ता निर्देशांक थेट 344 अंकांच्या पातळीवर। हवेमध्ये प्रचंड धुरक्याचं साम्राज्य पसरलं। आर्द्रतेच्या अतिप्रमाणामुळे उकाडा वाढला। 10वीच्या लेखी परीक्षेला मराठीच्या पेपरनं सुरुवात। पुणे विभागीय मंडळामध्ये 11 कॉपी बहाद्दरांवर पहिल्याच दिवशी कारवाई। नागपूर महानगरपालिकेमध्ये वाढीव पाणी बिलांबाबत तातडीची बैठक। शहरामधील नागरिकांना ऑरेंज सिटी वॉटरकडून वाढीव बिल प्राप्त झाल्यानं संताप। महापौर नीता ठाकरेंकडून अधिकाऱ्यांना तत्काळ बिल दुरुस्तीचे आदेश। नागपूर शहरामधील 54% सीसीटीव्ही कॅमेरे बंद। नागपूरमध्ये विविध चौकात 1668 सीसीटीव्ही असल्याचं स्पष्ट।